नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026चा बिगुल वाजताच नाशिक शहरातील राजकीय वातावरण तापू लागले। शहरातील विविध प्रभागांमध्ये उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला असून नागरिकांमध्येही निवडणुकीबाबत मोठी उत्सुकता पाहायला मिळते। याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 7 मध्ये चारही उमेदवार प्रचारासाठी रस्त्यावर उतरले असून त्यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून शिवसेना शिंदे गटचे उमेदवार अजय भास्करराव बोरस्ते ड, राजेंद्र नाना सूर्यवंशी अ, रोहिणी किशोर शिरसाट ब आणि वंदना उदय रखिबे क हे चारही उमेदवार मतदारांच्या भेटीगाठी घेत प्रचार करीत आहेत। पदयात्रा, घराघरात भेटी आणि थेट संवादाच्या माध्यमातून उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचत असून विकासाची भूमिका मांडत आहे। प्रचारादरम्यान नागरिकांकडून उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळतो असून अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले। नागरिकांनी रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता, आरोग्य सुविधा, पथदिवे आदी मूलभूत प्रश्न मांडले असून उमेदवारांनी या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। आज प्रचाराचा तिसरा दिवस असून उमेदवारांनी घराघरात जाऊन जनतेशी संवाद साधत समस्यांचे निवेदन ऐकून घेतले। आगामी काळात प्रचार अधिक तीव्र होणार असून प्रभाग क्रमांक 7 मध्ये निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। नाशिक सार्वत्रिक निवडणूक 2026 बिगुल वाजता आता राजकारणात सगळीकडेच प्रचाराला सुरुवात झाली आहे आणि प्रभाग क्रमांक 7 मधून देखील शिवसेना गटाचे उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे आणि आज त्यांचा हा तिसरा दिवस आहे। आपल्या सोबत राजेंद्र सूर्यवंशी, रोहिणी शिरसाट, वंदना रखिबे आणि अजय बोरस्ते सर आहेत। हे चारही उमेदवारांनी याआधीही भरपूर कामे केली आहेत आणि आपल्या सोबत काही नागरिक आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांना या प्रभागामध्ये कसा नगरसेवक हवा। जे आता मेंबर आहेत, जे उभे आहेत, हे सगळे ऑल एज्युकेटेड माणसं आहेत आणि आम्हाला असेच एज्युकेटेड आणि तळागाळाकरता काम करणारे माणसं पाहिजे। यांची बाकीचे कार्यक्रम सगळे पाहिलेले आहे आम्ही, त्याच्यामुळे यांचं जे कार्य आहे ते खूप चांगलं आहे। त्याच्यामुळे यांना यश मिळणारच फक्त खात्री आहे। नक्कीच आपल्याला नागरिकांनी सांगितलं की त्यांनी खूप चांगली कार्य केली आहे आणि याचाच आढावा घेऊन नक्कीच ही जनता या चारही उमेदवारांना निवडून देतीलच आणि त्यांनी आपल्याला जी विजय मिरवणूक त्यांची नक्कीच विजय मिरवणूक येणार परत। त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची विजय मिरवणूक नक्की ही फायनल आहे आणि त्यांनी अजेंडा देखील हा सेट केलाय आणि त्यांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे त्यांचे धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।